नाती कधी जबरदस्तीने बनवत नसतात, ती आपोआप गुंफलेली असतात. मनाच्या हिवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य मात्र नक्कीच करत असतात. यालाच तर खरी मैत्री म्हणतात. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असतं, कारण मागितलेला स्वार्थ आणि दिलेलं नक्कीच प्रेम असतं. हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर असं पाहिलं तर आज संकष्ट चतुर्थी होती. त्याच्यासाठी सकाळी छान असा मी गणपती अथर्व शिष्य म्हणून बाप्पांचा अभिषेक करून घेतला. त्याच्यानंतर महाराजांचा अभिषेक केला. कोणतीही देवपूजा करताना सर्वप्रथम स्थानी आपण गणपती बाप्पांना देत असतो. म्हणूनच दररोजच्या देवपूजेमध्ये गणपती बाप्पांचा अभिषेक आधी करणं खूप जास्त महत्वाचा असतो. म्हणून बाप्पांचा अभिषेक झाला, त्याच्यानंतर महाराजांचा अभिषेक झाला, नंतर श्रीसुक्त म्हणून छान असं स्त्रीयंत्रावर सुद्धा अभिषेक झाला आणि नंतर महादेवाच्या पिंडीवर रुद्र म्हणून अभिषेक झाला. हे जे काही तीर्थ आहे ते आपण घरामध्ये शिंपडत असतो किंवा आपण पित असतो, ज्याने घरामध्ये छोटे मोठे आजार असतील किंवा काही नसतील सुद्धा तरी छान असा अनुभव या तीर्थाने येतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा या तीर्थाने वाढत असते. म्हणून छान अशी सेवा वगैरे करून घेतली, देवपूजा वगैरे झाली आणि आज आम्हाला बाहेर जायचं होतं, कारण आज नवशा गणपतीला जायचं होतं, कारण आज संकष्ट चतुर्थी आहे आणि पहिल्यांदाच आम्ही संकष्ट चतुर्थीला जात आहोत. कारण बऱ्याच वेळा आम्ही अधूनमधून गेलेलो आहोत, पण म्हटलं चला आधी आज संकष्ट चतुर्थीला जाऊ. आवडणं सुद्धा वेळ होता म्हणून म्हटलं जाऊ, आणि बऱ्यापैकी गर्दी सुद्धा असेल म्हणून निवांत असा छान वेळ काढून जाणार आहोत. तर जास्ती काही स्वयंपाक सुद्धा मला आजच्या दिवशी करायचा नव्हता आणि आज मोदक सुद्धा बनवायचे होते. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज संकष्ट चतुर्थी आहे आणि बुधवार सुद्धा. तर खूप दिवसांची इच्छा होती म्हणून आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या नाशिक येथील नवशा गणपतीकडे. आणि तर तुम्हाला सुद्धा दाखवते, इतकं छान आणि सुंदर वाटतं तिथे गेल्यानंतर. आणि आम्ही दोघं फर्स्ट टाईम चाललेलो आहोत संकष्ट चतुर्थीला. याच्या आधीसुद्धा आम्ही दोघं गेलेलो आहोत आणि मी ते ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेला आहे. सो आजसुद्धा शेअर करते. आणि आज खूप जास्त गर्दी असू शकते तिथे, कारण संकष्ट चतुर्थी आहे. तर आणि आहो पण सुद्धा छान असे तयार झालेले आहेत, तर आवडणं सुद्धा दाखव. ते छान तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छान असे आम्ही दोघं रेडी वगैरे झालो आणि नंतर नवशा गणपतीला निघालो होतो. बऱ्यापैकी गर्दी होती, जी की मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहेत. आणि बाप्पांसाठी आज छान मोदक सुद्धा मला नवीन ट्राय करायचे होते. म्हटलं चला संकष्ट चतुर्थी आहे आणि बनवून बघू, बनवलं तर सर्व काही होतं म्हणून छान असे मोदक सुद्धा बनवणार आहे. ते सुद्धा तुमच्यासोबत ब्लॉगमधून शेअर करणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर बघा बऱ्यापैकी गर्दी होती. ते सर्व काही फुल वगैरे सुद्धा बाजूला वगैरे आधी आणि एक फुल बाप्पांसाठी आम्ही दोघांनी घेतलं. बाप्पांसाठी फुल वगैरे घेऊन घेतलं आणि नंतर नवशा गणपतीला आलो दर्शनाला. बघा इथूनच बाप्पांना दाखवते आहे, जेणेकरून मध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाहीये. भरपूर सारी गर्दी होती आणि भरपूर लाईन वगैरे सुद्धा होत्या. सीसीटीव्ही कॅमेरे बऱ्यापैकी छान लागलेले आहेत, त्याच्यामुळे मोबाईल वगैरे तिथे मध्ये अलाउड केलेला नाहीये. आणि नवशा गणपती म्हणजे आमच्या नाशिकमध्ये खूप प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण, जेणेकरून आपली कोणतीही मनोकामना इथे छान पद्धतीने पूर्ण होते आणि प्रत्येक जण नवस मांडण्यासाठी इथे येत असतो. काहींची श्रद्धा असते. बाप्पा म्हटलं म्हणजे सर्वप्रथम विघ्नहर्ता म्हणून आपण बाप्पांना ओळखत असतो. आणि इथे आपले अष्टविनायकचे 8 गणपती याचं सुद्धा छोटंसं साईडला इकडनं 4 तिकडून 4 असं दिलेलं आहे. त्याचं सुद्धा छोटंसं आपलं दर्शन वगैरे होऊन जातं. आणि मध्ये गेल्यानंतर बाप्पांचं दर्शन होतं, जे की नवशा गणपती आहेत. असं पाहिलं तर मधला सुद्धा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला असता, पण मध्ये कोणत्याही ठिकाणी असं बघितलं तर मंदिरामध्ये मोबाईल वगैरे अलाउड नसतो, म्हणून मला काही घेता आलं नाही. नंतर छान वगैरे दर्शन वगैरे झालं आमचं. तिकडनं बाहेर निघालो आणि बाहेरचं वातावरण सुद्धा किती छान आहे. नदी वगैरे आहे, बोटिंग वगैरे आहे, सर्व बसलेले असतात. तिकडनं दर्शन करून आल्याच्या नंतर छान भोलेबाबाची पिंड सुद्धा इथे आहे आणि पुढे सुद्धा मोठी होती. छान भोले बाबांचं आणि गणपती बाप्पांचं दर्शन झालं आणि बऱ्यापैकी बघा अजून खूप जास्त गर्दी वाढलेली होती. तरी आम्ही दुपारी गेलेलो होतो, पण संकष्ट चतुर्थी असल्यामुळे आणि मंगळवार सुद्धा असतो, तर ह्यावेळेस बुधवारची संकष्ट चतुर्थी होती म्हणून खूप सारी गर्दी होती आणि नेहमी सुद्धा थोडीफार गर्दी असते. म्हणून घरी आली, थोडंसं काही खाऊन वगैरे घेतलं दोघांनी आणि नंतर
बाप्पांसाठी मोदक बनवायला घेतले. मी थोडंसं कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकलेलं होतं. त्याच्यामध्ये 1 नारळ जो काही होता तो असा मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी त्याचं बारीक वाटण करून घेतलेलं होतं. तुम्ही खाऊ सुद्धा शकतात तो नारळ, पण खाण्यासाठी आता काही नव्हतं अवेलेबल, म्हणून म्हटलं चला फर्स्ट टाइम बनवते म्हणून आधी बनवून तर बघू, जर टेस्टी झाले तर नेक्स्ट टाइम सुद्धा बनवता येते. आणि पहिला अनुभव होता आणि मी बाप्पांना सुद्धा बनवलं नाही. जेव्हा गणपती बाप्पा बसले होते तेव्हा नाही बनवलं, कारण मला बनवता येत नाही. पण आमच्याकडे उकडीच्या मोदकांचा खूप जास्त थाट आहे आणि सगळ्यांना उकडीचे मोदक आमच्याकडे खूप जास्त आवडतात. आमच्या भागामध्ये उकडीचेच मोदक बाप्पांसाठी बनवले जातात. म्हणून म्हटलं चला प्रत्येक फ्लेवरचे जे काही सगळे मोदक होते ते आता गणपतीमध्ये बनवून झाले. फक्त उकडीचे मोदकच आम्ही बनवले नाही, कारण ते मला जमत नव्हते. पण 1 नारळ होता आमच्याकडे, तर म्हणून छान असं गूळ टाकलं, खोबरं टाकलं आणि व्यवस्थित असं सारण बनवून घेतलं. थोडा वेळ सारणवर झाकण वगैरे ठेवलं आणि नंतर लगेचच पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी, थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे. आता अगदी 1 वाटी पाणी तर 1च वाटी पीठ घ्यायचं आहे, कारण जेवढं प्रमाण तुम्ही अगदी बरोबर घ्याल तेवढे अगदी परफेक्शनमध्ये हे मोदक बनतात. मला पुढचं काय होईल हे माहिती नव्हतं, तरी खूप पॉझिटिव्हली मी हे मोदक बनवत होती. बाप्पांवर विश्वास ठेवून बनवत होती. मात्र रिझल्ट खूप छान आलेला आहे, जो की मी तुमच्यासोबत पुढे ब्लॉगमध्ये शेअर केलेला आहे. तर व्यवस्थित असं खिशी घालून घ्यायची आहे, म्हणजे थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं मॅश करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित अशी उकड तयार होऊन जाते आणि उकड जर परफेक्ट आली ना तर मोदक सुद्धा अगदी छान आणि परफेक्ट येतात. म्हणून उकड वगैरे बनवून झाली, त्याच्यानंतर छान वगैरे असं झाकण ठेवलं आणि नंतर थोडा वेळ 5 ते 10 मिनिटं त्याला बंद करून ठेवलं, जेणेकरून ते उकड अगदी व्यवस्थित अशी परफेक्ट बनते. आता हे गरमागरमच तुम्हाला काढून घ्यायचं आहे. गरमागरम काढून झाल्याच्या नंतर लगेचच त्याला मॅश करायचं आहे. मग तुम्ही कोणाचाही आधार घेऊन मॅश करू शकतात, किंवा तांब्याचा, ग्लासचा किंवा जी काही ठेसणी असते त्याचा. मी एक ठेसणी घेतलेली होती आणि त्याने अगदी छान असं मॅश करून घेतलेलं आहे, जे की तुम्हाला दिसते. खूप मॅश करायचं आहे, अगदी चिकट होत नाही, व्यवस्थित होतं आणि अजिबात चिटकत नाही. आणि याच्यामुळे काय होतं, जी काही उकड आहे ती परफेक्ट सुद्धा बनते. तर ठेसणीने मॅश करून झाल्याच्यानंतर गोळा सुद्धा तितकाच हाताने मॅश केलेला आहे, जेणेकरून असं पूर्ण बोट जातं एवढा आपल्याला लवचिक गोळा करायचा आहे आणि मॅश सुद्धा. तर इतका छान असा मॅश करून झाला. त्याच्यानंतर असे व्यवस्थित असे मी ठशाच्या साहाय्याने मोदक बनवले होते आणि थोडं थोडं सारण त्याच्यामध्ये भरून घेतलेलं होतं. आणि जेवढे मोदक झाले 1 वाटीमध्ये 5 म्हणजे 7 मोदक आमचे झालेले होते, तेवढेच बनवले. जास्त प्रमाण घेतलं सुद्धा असतं, 11-21 बनवले असते, पण पहिली वेळ होती, फर्स्ट टाइम बनवणार होतो. कोणाला आवडतात, नाही आवडतात किंवा आपल्याला बनवता सुद्धा येतात काही सुद्धा माहिती नव्हतं. पण आपण म्हणतो ना, जर एखादी गोष्ट मनावर घेतली ना तर ती नक्कीच होते, आणि आज ते झालेलं होतं. म्हणजे आपण मनापासून जर एखादी गोष्ट करायची ठरवली की मला हे करायचंच आहे आणि करून बघायचंय, जरी खराब झालं तरी नेक्स्ट टाइम आपल्याला नक्कीच अनुभव येतो. पण यावेळेस तसं झालेलं नाही. बाप्पांची कृपा खूप छान होती आमच्यावर आणि खूप टेस्टी आणि अगदी दिसायला सुद्धा क्यूट असे आमचे मोदक तयार झाले होते. हाताने सुद्धा यांना बनवता येतात, पण मी 2-3 मोदकच्या साहाय्याने बनवले होते आणि 1 मोदक जो काही होता तो हाताने बनवून तुम्हाला दाखवलेला होता, जो की आता याच्या नेक्स्ट मी बनवला होता. तर बघा, इतकं परफेक्शनमध्ये सारण, वरची उकड अगदी छान आलेली होती. उकड जर व्यवस्थित असली ना तर मोदक अजिबात खराब होत नाही, आणि सारण तर काय, सारण छानच होतं. तर अशा प्रकारे 1 मोदक सुद्धा हाताने बनवून घेतला आणि असे छान टेस्टी मोदक आमचे इथे बनवून तयार झाले होते. सो तुम्हाला मोदक कसे वाटले नक्की सांगा. तुमच्याकडे उकडीचे मोदक कशा प्रकारे करतात ते सुद्धा मला कमेंट्स करून तुम्ही सांगा. कारण आमच्या भागामध्ये जास्त कोणी उकडीचे मोदक बनवत नाहीत, पण इकडे आमच्याकडे खूप जास्त बनवले जातात. आमच्या खानदेशी भागामध्ये पुरणाचे किंवा आपण खोबऱ्याचे बनवतो तेच मोदक जास्त बनवले जातात. पण आमच्याकडे कोकणात किंवा नाशिकमध्ये किंवा पुण्यामध्ये प्रत्येक जण हे उकडीचे मोदक बनवतो आणि विकत सुद्धा मिळतात. म्हणून म्हटलं चला, आज खूप दिवसांची इच्छा होती. आज संकष्ट चतुर्थी होती आणि त्याच्या संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पाने छान असे उकडीचे मोदक आमच्याकडून करून घेतलेले होते. गरमागरम जर तुम्ही याच्या पाऱ्या बनवल्या किंवा गरमागरम मोदक बनवले तर खूप जास्त झाले असते आणि टेस्टी सुद्धा, म्हणजे अजून लवकर झाले असते. जेवढी उकड आपली थंड होते ना तेवढं ते जमत नाही, म्हणून गरमागरमचे बनवायचे. तर अशा प्रकारे छान असे 7 मोदक माझे तयार झाले होते. नंतर इथे पाणी वगैरे गरम करायला ठेवलेलं होतं आणि छान अशी मोदकांना सुद्धा एक स्टीम देऊन दिलेली होती. त्याच्यावर साजूक तूप टाकलं, केसर सुद्धा टाकायचं असते जेणेकरून छान कलर येतो. पण आता केसर अवेलेबल नसल्यामुळे फक्त साजूक तूप टाकलं आणि छान अशी उकळ 20 मिनिटांसाठी त्यांना ठेवून दिलं. 20 मिनिटं झाल्याच्या नंतर गॅस बंद केला आणि बघा, इतके छान असे टेस्टी मोदक आमचे इथे तयार झाले होते. वाफही तितकीच छान निघाली होती आणि मोदकही तेवढे सुपर लागत होते. तर
जे फर्स्ट टाइम केले होते, पण छान असा बाप्पांचा आशीर्वाद असल्यामुळे आणि मनापासून केले, म्हणजे ठरवलं ते होतंच. आपण नेहमी म्हणत असतो का एखादी गोष्ट आपण ठरवली तर ती नक्कीच आपण करत असतो. तर आहोंना सुद्धा मोदक खूप छान आवडले आणि म्हणजे मी ते ताईंना त्यांना दिले होते, त्यांना सुद्धा आवडले, त्यांच्या मुलाला सुद्धा आवडले. सर्वांना मोदक खूप जास्त आवडले. तर नेक्स्ट टाइम सुद्धा जास्त आपण करू शकतो, कारण एक कॉन्फिडन्स येऊन गेलेला असतो का नाही आता व्यवस्थित आपले मोदक सुद्धा तयार झालेले आहेत. म्हणून छान असे मोदक तयार झाले आणि नंतर म्हणजे देवपूजा वगैरे संध्याकाळची झाली होती. बऱ्यापैकी स्वयंपाकाची सुद्धा इथे तयारी माझी सुरू होती साईड बाय साईड, कारण संध्याकाळी 7 वाजेला मी ठेवलेलं होतं. तिकडनं आले, बऱ्यापैकी उशीर झाला. नंतर मग बनवायचंच आहे म्हटलं तर कंटाळा केला किंवा बसून राहिले तर पूर्ण टाइम वेस्ट झाला असता. म्हणून न बसता पुन्हा कामाला लागले आणि छान असे मोदक बनवून घेतले. नंतर इथे महाराजांना आणि बाप्पांना सुद्धा नैवेद्य वगैरे अर्पण केला आणि अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस उकडीचे मोदक खाऊन संपवला. तर तुम्हाला कसे वाटले उकडीचे मोदक नक्की कमेंट्स करून सांगा. इतके सुंदर दिसत आहेत ना, असं वाटते पेढ्याचीच आहे, बट ते उकडीचे आहे आणि त्या ठशाच्या साहाय्याने केले म्हणून ते तितके सुंदर सुद्धा आलेले आहेत. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आमच्याकडे दुर्वा सुद्धा होत्या, म्हणून बाप्पांना सकाळी छान अशा दुर्वा सुद्धा अर्पण केल्या आणि वरती हे जे मोरपीस दिसत आहेत ना, ते आम्ही नवशा गणपतीवरून आणले होते. ते सुद्धा छान असे देवीच्या फोटोच्या मागे म्हणजे आमच्या देवघरामध्ये लावून घेतलेले आहेत. जे काही पिक्स काढले ते सुद्धा ऍड केलेले आहेत लास्टमध्ये. तर अशा प्रकारे आजची संकष्ट चतुर्थी छान अशी प्रसन्न आमची पार पाडलेली आहे आणि आमच्यासारखे तुमचा सुद्धा प्रत्येक दिवस आनंदात जावो. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटेल एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.